नमस्कार. तर आता आपण आहोत कोथरूड येथील गुजरात कॉलनी इथे. मागे माझ्या एक सुलभ शौचालय आहे. इथे लिहिलेलं आहे स्वच्छ पुणे सुंदर पुणे. तुम्ही बघू शकताय. ही फक्त भिंतीपुरतं राहिले, परंतु आतमधली ह्याची अवस्था वाईट झालेली आहे. आपण आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊ त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. कोथरूड परिसरातून या ठिकाणी शौचालयाची अशीच बिकट परिस्थिती आहे आणि महानगरपालिकेचं याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आम्हाला हीच विनंती आहे महानगरपालिकेकडून की बाबा महानगरपालिकेने जातीने याकडे लक्ष द्यावं, ही विनंती. आता आपण आतमधले जे व्हिज्युअल्स बघू शकतोय की तिथे नळ नाहीये व्यवस्थित, टायली तुटलेल्या आहेत, अस्वच्छता खूप पसरतीये. पावसा पाण्याचे दिवस आहेत, तिथे आजूबाजूला लोक राहतात. तर ही गोष्ट जी आहे ते इथल्या स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी पण ही गोष्ट घातक आहे. तुम्ही जे पाहू शकता हे वारंवार म्हणजे 6 ते 7 महिने झाले यामध्ये ही एकच नाही अशी संपूर्ण कोथरूड परिसरातील सुलभ शौचालय असतील, सार्वजनिक मूत्रही जे आहे सर्वांची अवस्था अशी बिकटते. अहो तुम्ही यामध्ये ना जर कॉमा पेशंट जर टाकला ज्याला अगदीच हालचाल करता येत नाही, तो सुद्धा ह्या शौचालयातून परत बाहेर येईल अशी एकदम बिकट अवस्था आहे. अशाची गोष्ट नाही आहे, पण यामध्ये आहे ना एकदम तुटलेल्या टाईल्स आहेत ज्यामध्ये घुशी लागलेल्या आहेत. त्या घुशी आता कोणी गेला असेल तर त्यांना चावल्या वगैरे. तो जो बेसिनचा जो पाईप आहे तो खालून कसा घुशीने असा एकदम कुरतडून ठेवलेला आहे. नळाचा पाईप नाहीये. तुम्ही आता जे व्हिज्युअल्स पाहिले एकदम बिकट अशी अवस्था आहे. हे एक नाहीये, हे असे संपूर्ण आहेत. संपूर्ण कोथरूडमध्ये आरोग्याचा कुठेतरी आहे ना दावणीला बांधून नागरिकांना हा कारभार प्रशासनाकडून कोथरूड बावगण क्षेत्र कार्यालयाकडून हा चालू आहे. आणि आमची विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही दबावाला बळी न पडता नागरिकांच्या हितासाठी कामं करा. मी वारंवार तेच सांगतोय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही, ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. आज इथे घुस लागलेली आहे, ते स्टाईल तुटल्यात, खूप डेंजरस विषय आहे तो. आता या गोष्टीची दखल पुणे महानगरपालिका तर बघू कधी घेत आहे ते, परंतु स्थानिक क्षेत्रीय कार्यालय जे इथले आहे त्या लोकांनी देखील इथली दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे. न्यूज डॉट साठी मी अंशुक आशिष.